राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊराजाय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काळसिद्धेश्वरा। आज गुरुपौर्णिमा आहे। आम्ही सर्व भारतीय लोक जे आहोत, ज्याला भरतखंड असं म्हणतात, या देशाला जम्बूद्वीप असंही म्हणतात, हिंदुस्थान असंही म्हणतात। का तर इथला जो हिंदूंचा जीवन पद्धती आहे, भले अन्य धर्मही आले असतील इथे, पण जीवन पद्धती जी आहे, सगळ्यांची जीवन जगण्याची जी पद्धत आहे ते हिंदू जीवन पद्धत आहे। आणि या जीवन पद्धतीमध्ये एक लौकिक आणि एक पारलौकिक अशी दोन महाराज जी आइए एक लौकिक आणि एक आध्यात्मिक असं दोन जीवन पद्धती आहेत। लौकिकासाठी आजीविका म्हणजे जीवन जगण्याची काहीतरी कला अवगत असावं लागते आणि त्या कला समाजात वेगवेगळ्या सज्जन लोकांकडून ते शिकतो। शिकून आम्ही आमची संसाराची जो राटगाडगा आहे तो चालवण्याचा प्रयत्न करतो। याचा एकमेव उद्देश आहे पोट भरणं। दुसरं एक आहे तो मनाचा। माणसाला भगवंताने शरीर जरी छोटा दिला असला, 5-5.5-6 फुटाचा शरीर, 6.5 फुटाचा शरीर देतो, एक 80-90 किलोचा 100 किलोचा एवढंच वजनाचा एक शरीर देतो। हा काय हत्तीच्या समोर हा काय फार मोठा नाही आहे, एक छोटासा शरीर दिला भगवंताने। आणि ह्याला भरण्याकरता किती लागणार आहे? फार कमी लागतो। सकाळी 1-2-3 भाकरी, संध्याकाळी चांगलं खाणाऱ्याला, नाहीतर सकाळी एखाद्या 1.5 चपाती, संध्याकाळी 1 चपातीवर भागवणारी सुद्धा ह्यात कितीतरी आहेत। आणि बरीच मंडळी आम्ही अशाही आहोत की याला गरज आहे की नाही हे न पाहता कोंबणारे आहोत। का खातो एवढा? आहे ना, का सोडावं? का सोडावं म्हणजे आहे म्हणजे काय सगळीच गिळणार जर्सी गाईसारखं? त्या जर्सी गाई समोर पोथी जरी उघडून ठेवला क्विंटलचा, तिला अक्कलच नसतो। ती पोथी संपेपर्यंत सोडत नाही आणि एकदा पोट फुगला की बसते खाली, तडफडायला लागते, मग नंतर पाईप लावून सगळे बाहेर काढावं लागतं। तशी आमच्यातले बरीचशी जर्सी गाईसारखी माणसं आहेत। म्हणजे समोरचा संपल्याशिवाय बंदच करायचं नाही, खातच राहायचं, दिवसभर खायचं खायचं खायचं। आणि एकदाही आपल्या शरीराला विचारत नाही आम्ही की तुझी गरज किती आहे। आमच्या शरीराची गरज फार कमी आहे। आपण इतकी नाटकं करायला शिकलो, इतकी नखरे करायला शिकलो, आणि त्या नाटक आणि नखऱ्यामध्ये या शरीराचा घालमेल होतो हेच आम्ही विसरून गेलो। किती लागते याला? काय फारसं लागत नाही आहे, काम तरी किती करते? तुम्ही पाखरं बघितलं? एकूण एक पक्षी मला वाटते एक 50 ग्रॅमचे आहेत, काही 100 ग्रॅमचे आहेत, काही अर्धा किलोचे आहेत, कोंबडीसारखे आहेत ते 1-1.5 किलोचे आहेत, बरोबर? हे छोटी छोटी जे चिमणीसारखे आहेत, त्या पक्षी दिवसभर चू 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 जे आवाज काढतात
ती आवाज काढले तर जवळजवळ अर्धा मैल आवाज जातो, म्हणजे त्या आवाजात काय ताकद असेल. आणि हजारो वेळ या झाडावरनं त्या झाडावर, त्या झाडावरनं त्या झाडावर असं दिवसभर फिरत असते. आणि ते खात असते किती, एवढी एवढी खाते आणि एवढी ताकद येते कुठून तिला. पंखात बळ येण्याकरता शेवटी शरीरात ताकद लागतो ना, हे कुठून येते माहीत नाही. म्हणजे खात असेल किती, एकूणच तिचा 50 ग्रॅम सुद्धा वजन भरत नाही, तर त्याच्यात तिची पंख आली, हातपाय आली, हाडं आली आतमध्ये, मांस आला, हे सर्व मिळून 50 ग्रॅम आहे. मग खात असेल किती ग्रॅम? 5-10 ग्रॅम सुद्धा खात नाही. 5-10 ग्रॅम खाऊन दिवसभर अनेको किलोमीटर, अनेको मैल प्रवास करत असते. एवढी ताकद त्याला कुठून येते? आणि आम्ही काय खायला काय तंत्र आहे? मिळाले की आमच्या बरोबर एक स्वामीजी होते, बैठकीला एक पोती चिरमुरा संपत होते. माझ्याबरोबर शास्त्र शिकायला होते ते, इथे होते, इथेही आले होते. ते म्हणायचे काय झाले, मला तो एक आजार आहे म्हणायचे. आणि श्रावणात गावी प्रवचनला बोलवायचे. ते प्रवचनला गेले की कोणाच्याही घरी जेवायला बोलवत नव्हते त्यांना. ते म्हणायचे काय नाही, आम्ही 2 माणसं नेमतो, ते माधुकरी करतील. मोठ्या डालग्यातच घेऊन यायचे ते. प्रत्येक घरात 1-2 भाकरी अख्खा गावातली गोळा करून आणायची. आणि आणल्यानंतर महाराजांनी जेवल्यावर जे आणणारी 2 होती त्यांना तरी 2 भाकरी ठेवायचं की नाही? त्यांनाही 2 भाकरी ठेवत नव्हते. नाही मलाच कमी पडले, आता तुम्हाला कुठे ठेवू असं म्हणायचं. तो एक आजार होता. आजार म्हणण्यापेक्षा आमच्या बऱ्याच लोकांची अवस्था वास्तविकच असं होत चाललेलं आहे. आम्ही गरजेपेक्षा अधिक खातो आणि त्यातून अनेक आजार निर्माण होतात. तसं लागते कमी, आणि त्याच्याकरता खूप काय शिकावं अशातलाही भाग नाही आहे. आमच्याकडे 64 कला जी आहेत हे सर्वही आजीविकेसाठी आहेत, पोट भरण्यासाठी आहेत. त्या काळात 64 प्रकारची वेगवेगळी तंत्र शिकत होते. सुतारकी, लोहारी, मातीची काम करणारी, चमडीची काम करणारी, लोखंडावर काम करणारी, पानावर हिरव्या पानांवर काम करणारी, आणि मिठावर काम करणारी, मोतीवर काम करणारी, आणि धान्यावर काम करणारी, अशी एकूण 64 कला आमच्यात आहेत. आणि हे फक्त आजीविकेसाठी आहे. आणि पोट माणसांची ईतवरही नाही आहे. तुम्ही जर बघितलं असा हात लावून, आमची पोट ईतवरही नाही आहे. आणि त्याला किती लागणार आहे? खूप कमी लागते. पण 8 तास रात्री झोपायचं, विश्रांती जर सोडली तर सगळी वेळ त्याच्या एकासाठीच घालवतो. बघा आपण पाहिजे तर आमच्या आयुष्यातलं अर्ध्याहून अधिक आयुष्य एवढीशी पोट भरण्यासाठीच आपण घालवतो. रात्रंदिवस खाणं आणि पिण्याची व्यवस्था करण्याकरताच आपण घालवतो. आणि त्याच्यापेक्षाही भगवंताने मन जो दिलेला आहे आम्हाला, दिसायला खूप छोटा आहे आणि त्याची व्याप्ती प्रचंड मोठा आहे. मन ना, आपण म्हटलं तर सूर्य म्हटलं की सूर्यापर्यंत जाऊन परत येते, इतकी त्याची व्याप्ती आहे. आणि ह्या पृथ्वीतलं जेवढं आहे ना, हे सर्वही त्यात टाकलं तरी त्याचा पोट भरत नाही. अलेक्झांडर भारतात आला. हे जे काय आता आपण 190 देशांची गोष्ट, जगभरात एकूणच 190-95 देश आहेत. या 195 पैकी अर्ध्याहून अधिक देश जिंकलेला होता.
जिंकून भारताकडे आला होता. त्याला विचारले अजून काय इच्छा आहे? नाही, हे सगळे जग जिंकावं तेव्हाच मला मनाला समाधान वाटेल असं म्हणाला तो. म्हणजे त्या माणसाचा मनाची भूक किती होती तर हे 200चे 200 195 देश पूर्ण त्याच्यात टाकल्याशिवाय त्याचे पोट भरत नव्हतं. एवढी व्याप्ती आहे त्याची. अलेक्झांडरचीच गोष्टी करतो अशातला भाग नाही आहे. आपण ऐकलं असणार, गुरु नानक देव एका श्रीमंतांच्या घरी जेवायला गेले होते. जेवून बाहेर आल्यानंतर त्याच्या घरावरची झेंडे बघितले, ध्वज लावलेले होते. विचारले एवढी झेंडी कशाची लावले हे झेंडे? तो म्हणाला, महाराज 1 करोड रुपये माझ्याकडे संग्रह झाले की एक झेंडा लावतो म्हटला. शेकडो झेंडा त्याच्या घरावर लागलेली होती. बरं हे उतरायचं केव्हा? तो म्हणाला उतरायचं प्रश्नच नाही, अजून भरपूर झेंडा लावायचा आहे म्हणाला. तेव्हा नानकदेव म्हणाले हे कशासाठी? कशासाठी लावत राहायचं म्हणाला. माझ्या मनाची भूक आहे ती. माझ्या मनाला समाधान होईपर्यंत मी हे मिळवत राहणार म्हणाला. मग नानकदेवाने त्याला आपल्या झोळीतनं एक सुई काढून दिली आणि म्हणाली, यजमान हे ठेवा तुमच्याकडे, मी जरा तीर्थयात्रेला चाललो आहे, काय आलो तर ठीक, नाही आलो तर आपण स्वर्गात भेटू ना, तिथे द्या मला म्हणाला. इथे काय परत भेट होईल नाही होईल, पण ही सुई तुमच्याकडे ठेवा, स्वर्गात भेटू आपण तिथे द्या. तो घरी गेला. बायकोला म्हणाला हे सांभाळून ठेव, महाराज परत येणार आहेत. काय सांगितले? आलो तर येईन, नाही आलो तर स्वर्गात भेट होईल आणि तिथे माझी सुई मला द्या म्हणून सांगितले. बायको म्हणाली येडबीड लागले का? जाताना काय सोडतात काय? कडदोरा सुद्धा सोडत नाही आणि तुम्ही सुई घेऊन आलाय महाराजांची म्हणाले. हे काय जाताना नेऊ देतात थोडी? काहीही जात नाही, सगळी इथेच जळून खाक करतात. कर्मानुगो गच्छती जीव एकहा. एकटाच जीव जातो, त्याच्याबरोबर काही सामान जात नाही. मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडला, महाराजांनी माझी झेंडा बघूनच दिलेली आहे माझ्या हातात. ही झेंडा उतरवण्यासाठीच दिलेली आहे. म्हणजे आमची मनाची भूक एवढी आहे आणि त्याच्याकरता वेळ किती देतो आपण? काहीच नाही म्हटलं तरी हरकत नाही. किती वेळ पूजा करतो आपण? 5 मिनटं 10 मिनटं. आणि सकाळी ह्याची पूजा चालते बघायला पाहिजे. सकाळी जाता जाता मी पूजा उरकतो आणि तेवढ्यात तू नाश्ता कर म्हणतोय बायकोला. आणि त्या पूजेच्या देवाऱ्याजवळ जातानाच म्हणतो बघ बस बीस जर चुकला तुझ्यामुळे मुडदाच पाडेन तुझे म्हणतो. पूजेला बसलाय, पूजा करत करतच म्हणतोय देव घेऊ सगळी परातीत घेऊन बसलाय आणि मध्येच म्हणतोय बघ उरकलं तर ठीक, नाही तर मुडदा पाडेन तुझा. याच्या पूजात सुद्धा मुडदाच. आणि कसं देव प्राप्त होणार याला? म्हणजे देवपूजेसाठी, आमच्या मनाच्या प्रसन्नतेसाठी, मनाला बघा पैसा कितीही देऊन ते भरत नाही. मनाला जमीन कितीही द्या ते पोट भरत नाही. मनाला कितीही नोकरी द्या पोट भरत नाही. कसलाही नोकरी द्या तुम्ही. मनाला तुम्ही राष्ट्रपती जरी बनवलं तर ते झालो तृप्त झालो असं कधी म्हणत नाही. मनाला मोठमोठाली पुरस्कार जरी दिला तर ते कधीही भरत नाही. मनाला आणखीन काही गोष्टी जरी दिला भरत नाही. का? त्याची भूकच वेगळी आहे. त्याला जे हवं आहे ती जर दिली तर ती पटकन भरते. आणि तिला जे नको आहे आम्ही किती नेऊन ओतलं तरी सुद्धा नदीत हवन केल्यासारखंच आहे आमचं. का? तिला आवश्यकच नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यात टाकतो. आम्ही मनाला समाधानी बनवण्यासाठी आज जे प्रयत्न करतो आहोत, जे जे आम्ही आता ह्यात टाकतो आहोत, ही कुठल्याही गोष्ट तिच्या अपेक्षित नाही आहे.
कारण मनाच्या समाधानासाठी ह्या कोणत्याही गोष्टी लागत नाही. जाणाऱ्यांना विचारत, अलेक्झांडर एवढी देश जिंकून आला, जाताना म्हटला काय, माझी दोन्ही हात असं उघडी ठेवा, सेनापती माझ्या डोक्याजवळ उभा राहायला पाहिजे, वैद्य माझ्या पायाजवळ उभा राहायला पाहिजे, अशा पद्धतीने माझी मिरवणूक काढा, प्रेत यात्रा माझी प्रेताची. का? मी निम्म्याहून अधिक जग जिंकलेले होतो या सेनापतीच्या सहाय्याने, पण मी चाललो तेव्हा हा सेनापती मला काही कामाला आला नाही आणि अर्धा जिंकलेले जगसुद्धा काही कामाला आला नाही. का? मी वैद्याला म्हणालो माझ्या आईला भेटायचं आहे घरी जाऊन, मग माझा प्राण गेला तर जाऊ द्या, घरी जाईपर्यंत मला वाचव आणि जिंकलेले सगळे तुला देतो, असं या वैद्याला म्हणालो. हा वैद्य म्हणाला, आम्ही मृत्यूवर उपचार करत नाही, आजारावर उपचार करतो, आणि तुम्हाला आता आजार नाही आहे, मृत्यू आलेले आहे, त्यामुळे माझा काहीही इलाज नाही म्हणाला त्याच्यावर. मग जगाला कळू द्या म्हणाला, जगाला कळू द्या, एवढी असून सुद्धा माझा कोणी काही करू शकले नाही. ही मनाची तृप्ती जी आहे या कुठल्याही पदार्थाने होत नाही, हे एकदा समजू द्या. माझ्यानंतर आणि कोणाला तरी लढाई लढायची हुकी आले तर त्यांनाही माहीत असू द्या म्हणाला तो अलेक्झांडर. सांगण्याचं तात्पर्य, मन दिसायला छोटं दिसतो पण ह्याची जबडा फार मोठा आहे आणि ह्याचा पोटही खूप व्यापक आहे. का? आपण नको त्या पदार्थ कितीही टाकले तरी वेस्ट आहे. जसं की एखादा लहान बाळ रडतंय, लहान बाळ रडत असते, तिची आई कुठेतरी गेलेली आहे, आई आई म्हणून रडत असते, आणि त्या बाळाला त्याचा बाबा येतोय, तुला चेक लिहून देतो 25 लाखाचा, गप म्हणतोय. बाळ म्हणते 25 लाख आणि ही चेक आहे ना बाबा तुझ्यासाठी आहे, मला ह्या 25 लाखाची चेकने काही होणार नाही. बाळ गप्प होईल का 25 लाखाच्या चेकने? नाही. बाळासाठी एवढी चॉकलेट आणून ठेवले आणि आता तरी गप्प हो. तो म्हटला मला ह्याची दुःख नाही आहे. त्या बाळाला सांगितलं हे सगळे 7-12 तुझ्या नावावर करतो. तो म्हणतोय 7-12ची अपेक्षाच नाही ना मला, मग पाहिजे काय तुला? मला आई पाहिजे. आई सोडून इतर कितीही पदार्थ दिला तरी माझ्यासाठी ते व्यर्थ आहेत. आणि आई आली, बाळा का रडतोय, ये इकडे, एवढं म्हणून त्याला हातात घेतले की खलास संपलं. तसं आमच्या मनाला आईसारखंच एक वस्तू लागतं आणि ती दिली तर बाकी काही लागत नाही. मनाला समाधान देणारी हे मन त्या बाळासारखं आहे. आणि मनाला समाधान कोणाकडून मिळणार? गुरु नावाच्या आईकडून मिळणार आहे. जोपर्यंत गुरु भेटत नाही जीवनात, जोपर्यंत गुरु नावाची आई भेटत नाही, तोपर्यंत त्या बाळाचा म्हणजे मनाचा समाधान होणार नाही. मनाचा समाधानच होणार नाही. का? गुरु हे भवरोग वैद्य आहेत. हे जी आपल्याला आजार झडलेले भरपूर खायचे, याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही माहीत नाही आहे. आणि मनाला काय लागते ही माहिती असणारी एकमेव व्यक्ती जगात कोण असेल तर ते गुरु आहे. मनाचा वैद्य कोण असेल? मनोवैद्य म्हणतात. तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल, भगवद्गीता आमच्या दृष्टीने हे धर्मग्रंथ आहे, पण युरोप आणि अमेरिकेतली लोक या भगवद्गीतेला मनोविज्ञानाचा ग्रंथ आहे असं म्हणतात. ते कारण एका व्यक्तीच्या मनामध्ये किती प्रकारचे संशय निर्माण होऊ शकतात, मन विभ्रमित होऊ शकतं, त्या सर्व शंकांचा समाधान करणारा जगातलं एकमेव ग्रंथ आहे. 18 अध्याय, तर 18 अध्यायामध्ये हजारो प्रश्न आहेत अर्जुनाची.
आणि सर्व प्रश्नांना उत्तर देणारा एकच गुरु आहे, तो कृष्णम वंदे जगद्गुरु आहेत. ते उत्तर देतात आणि शेवटला विचारतात, कश्चिदेतत् श्रुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा. हे पार्था, एकाग्र चित्ताने एवढा श्रवण केलास तू, आता कसं वाटतंय तुला? तो म्हणतो, स्थितोस्मी गतसंदेहः. मी आता स्थिरावलोय. माझ्या सर्व प्रकारची संदेह म्हणजे भ्रांती, संशय निघून गेलेले आहेत. त्वत् प्रसादान्नमयाच्युता. आपल्या प्रसाद वाणीनेच माझ्या मनातली सर्व संशय गेले. कोण? एक गुरु. त्या गुरूंच्या प्रसाद वाणीने मनातल्या सगळ्या प्रकारचे संशय नष्ट झाले. मग आता करिष्ये वचनम तव. तू जसं सांगशील देवा तसं मी करायला तयार आहे. अर्जुन म्हणतो, तुम्ही आत्ता गुरु, आत्तापर्यंत मला वाटत होता मी काय काय करायला पाहिजे, काय काय सांगत होतो मी, पण आत्ता सगळे गेले माझ्या डोक्यातनं. आता तुम्ही जसं सांगाल तसं करायला तयार आहे. म्हटल्यानंतर गुरुनी काय सांगावं? यथेच्छसी तथा कुरु. तू जसं आत्ता इच्छा करशील तेच होणार आहे. तुला जे मर्जीला येईल ते कर. का? आत्ता निर्णय घेण्याची, योग्य निर्णय घेण्याची क्षमता तुझ्याकडे आलेले आणि तू काहीही केलास तरी हरकत नाही. का? हे कशाने झाले? एक गुरु. गुरु जर नसेल, जीवनाचा दिशा आणि दशा बदलून जाते. गुरु जर नसेल, आमची गाडी रुळावरनं कधी घसरेल. का? जीवनात आमच्या सगळ्यांकरता एक ध्येय असतो, आत्मज्ञान प्राप्त करण्याचा. स्वतःचा ज्ञान व्हावं हा ध्येय जर असेल आणि त्यांनाच मनाचे समाधान होत असतं. मनाचे समाधान होतो केवळ या ज्ञानाने. ज्ञानाने त्याग संभवते. त्यागात शांतिरनंतरम. त्यागाने समाधान मनाचा. ज्ञानाने त्याग संभवतो आणि त्यागाने समाधान प्राप्त होतो. त्यागाने जर समाधान प्राप्त होत असेल, शांती प्राप्त होत असेल, तर आमच्या मनाला शांतीच पाहिजे. आणि याच्याकरता गुरु उपदेशाची गरज आहे. अर्थाची गरज नाही, ऐश्वर्याची गरज नाही, अन्य काही कुठल्याही गोष्टींची गरज नाही आहे. केवळ आणि केवळ ज्ञानाची गरज असते. म्हणूनच म्हटले की नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. या जगात ज्ञानासारखा पवित्र असा काही नाही आहे. का? गुरु देत असलेले हे ज्ञान जे आहे, राजविद्या राजगुह्यम, ही राजविद्या आहे. सर्व विद्यांमध्ये राजा आहे अध्यात्म विद्या. म्हणजे विद्यानाम अध्यात्मविद्या. गुरु आम्हाला जो विद्या देतो तो आत्मविद्या आहे, अध्यात्मविद्या आहे. का? आमचाच आम्हाला ओळख नाही, आम्ही कोण आहोत याचाच आमच्याकडे अज्ञान आहे. हे दूर करण्याचा सामर्थ्य केवळ आणि केवळ गुरूंकडे आहे. जीवनाचं ध्येय मोठं पाहिजे, पण त्या ध्येय प्राप्ती करता पाठीमागे एक गुरूंची गरज असते. ध्येय पुढे पाहिजे आणि पाठीमागे एक मार्गदर्शक गुरु पाहिजे. गुरु एक जर नसेल, जीवनात काहीही साध्य करता येत नाही.
आपण श्रीरामचंद्रांना जरी घेतला, श्रीरामचंद्राला वशिष्ठ आणि विश्वामित्रासारखे जर गुरु भेटले नसते तर कोणत्या युद्धात किंवा जीवनातल्या कोणत्या संकटातून पार होऊ शकले असते, आपण जरूर विचार करा. ज्या ज्या प्रभृतींबरोबर लढाई लढले, विचार करा. केवळ आणि केवळ गुरूंमुळे. कृष्ण आपल्या जीवनात इतकी संघर्ष पाहिले, बाहेरही पाहिले आणि घरातही पाहिले, पण शेवटपर्यंत हसनमुखी राहिले. त्याचा कारण सांदीपनी महर्षी होते. धर्मस्थापना करून आले एका बाजूला, म्हणजे अधर्म ज्याचा प्रतीक दुर्योधन आणि त्यांचे बंधू बांधव होते, या अधर्माला बाजूला सारून धर्माचा प्रतीक असणारा युधिष्ठिराला पट्टाभिषिक्त केले. म्हणाले की आता धर्मस्थापना झाली. का? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे. धर्मस्थापना म्हणजे एवढंच की दुष्टांना बाजूला सारायचा आणि शिष्टांना ताकद द्यायचं. आजही राजनीतीमध्ये चांगल्या माणसाला ताकद दिली तर राज्यात धर्मस्थापना होऊ शकतं. राज्यकर्त्यांनी, जो राज्यकर्ता असतो मुख्य, त्यांनी जर ठरवलं सज्जन शक्तीला ताकद द्यायचं, एवढं जर ठरवलं तर दुष्ट शक्ती आपोआप बाजूला निघून जातं. पण हल्ली असं जगात पाहायला मिळतं की राजा दुष्ट शक्तीला सहाय्य करतो, त्याच्यामुळे सज्जन शक्ती आपोआप नष्ट होतो. त्याच्यामुळे समाजात शोषण, आणि दहन वहन सर्वही सुरू होते. जर माणसाने चांगल्यानं ताकद दिली, तर चांगुलपणाला जर प्रोत्साहित केला, तर त्यांच्या हातून समाजात खूप चांगल्या काम होऊ शकतात. आणि म्हणून आम्ही जेव्हाही मोठे माणसं भेटतात तेव्हा त्यांना मी विनंती करत असतो की तुमच्या आसपासला जी सज्जन शक्ती असेल त्यांना ताकद द्या. ताकद दिला तर समाजात तुम्हाला सत्परिवर्तन पाहायला मिळेल. परिवर्तन काय, दुष्ट परिवर्तन सुद्धा परिवर्तनच असतो, पण सत्परिवर्तन जे आहे सज्जन शक्तीला ताकद दिल्याने मिळत असते. तसं कृष्ण परमात्मा हे दुष्ट शक्तीला बाजूला सारले आणि सज्जन शक्तीला प्रतिष्ठित केले. एवढा करून घरी गेले. घरात यादवी सुरू झालेली होती. यादवीच सुरू झालेली होती अक्षरशः. का? त्यांचे नातवंडे घरातच, यादव हे घरात यादवी सुरू झाली. म्हणजे त्यांचा जो कलह आहे, या कलहालाच यादवी असं म्हणतात. आजही ती यादवी इतक्या विकोपाला गेली. गावात बघा, भांडण या शब्दाला पर्यायी शब्द यादवी म्हणतात. यादवांचा आहे तो. घरात सुरू झाला कृष्णांच्या. नातवंडे दुष्ट शक्तीचे प्रतीक बनलेले होते. एवढंच नाही, त्यांच्या त्या दुष्ट कार्यामुळे त्यांचे जे कुलगुरू होते, कुलपुरोहित होते, गर्ग महर्षी, तेच त्यांच्या कुचेष्टेला बळी पडलेले होते. आणि त्यांचा मुलगा कुलगुरू
ज्या घराण्याची, ज्या राजवंशाची हे कुलगुरू आहेत, त्या कुलगुरूंचा मुलगा सूड उगवायचा ठरवला आणि यादव वंश नष्ट करायचा ठरवला. मग कधी नष्ट होणार? हे बाकीचे भांडून मरतील म्हटलं, कृष्णाला कसं नष्ट करायचं? मागे लागला कृष्णांच्या मारण्याकरता. कृष्ण त्याला हळूहळू हळूहळू गावाबाहेर नेतात. जंगलात एक मोठी गुफा असते, त्या गुहेत घेऊन जातात. कृष्ण कधी बाजूला होतात माहीत नाही, आणि हा असाच पुढे 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 जातो. तिथे राजा मुचकुंद देवलोकांना मदत करायला गेलेला थकून झोपलेले असतो, विश्रांती घेत असतो. आणि हा त्या राजा मुचकुंदालाच कृष्ण समजून लाथ मारतो. लाथ मारल्यानंतर त्यांचा शाप असतो, जो माझा निद्राभंग करेल त्याचं डोकं आपोआप फुटेल. खलास, गर्ग महर्षींचा मुलगा नष्ट झाला, पण कृष्ण नष्ट नाही झाले. तिथे सांगण्याचा तात्पर्य एवढं की सर्व ही धर्मस्थापना करून गेलेले होते. तर ही यादवी सुद्धा पाहिले. पाहून कृष्णांना किंचितही दुःख नाही झाले. कृष्ण म्हणाली, हे सर्व ही नियोजित आहे, पूर्व नियोजित आहे. का? हे सर्व ही झाल्यानंतर स्वनष्ट हे ठरलेले असते आणि होत राहील म्हणा. आणि हसत हसत जंगलात निघून गेले. आणि ही हसनमुखता आहे ना, हे कुठून मिळवले? केवळ 60 दिवस गुरुग्रहात होते ते लोक. 12-12 वर्ष गुरुकुलात राहतात. कृष्ण परमात्मा केवळ 60 दिवस सांदीपनींच्या गुरुकुलात होते, सांदीपनी महर्षींच्या गुरुकुलात. पण त्या 60 दिवसात ही विद्या शिकली, आत्मविद्या. हे सर्व ही परिवर्तनीय आहे आणि नष्ट होणारच आहे. आणि मी काय रोखून धरणार आहे? नाही आहे. यात नष्ट न होणारा जो आत्मा आहे, परमात्मा आहे, त्याला जाणणं, त्याच्याबरोबर उभं राहणं, हीच माणसांच्या आनंदाचा रहस्य आहे. आणि आम्ही दिवसभर नष्ट होऊन जाणारा जो आहे त्याचाच विचार करून त्याच्याबरोबर उभं राहतो. त्यामुळे आम्ही अनेक दुःखांना सामोरे जावं लागते आम्हाला. परंतु कधीही नष्ट न होणारा एक आत्मा, त्याच्या बरोबर जर उभं राहिलो तर आम्हाला नाश नावाचा चीज कधीही आपल्या जवळ येत नाही. मग आम्ही मंडळी या शोधात असतो की आपल्यालाही जीवनात असा एक गुरु भेटायला पाहिजे. आणि हे गुरु कुठे मिळतील अशी शोधात असतो. खूप लोक शोधत असतात. मग शोधता 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 बरीच लोक गोंधळात पडतात. कोणाला गुरु करावं जीवनात? कोणाला गुरु करावं? खूप मोठी समस्या आहे आज. गुरु आमच्या भूत आणि भविष्यात जाणारा असेल तर माझा प्रश्न मिटून जाईल म्हणून भूत भविष्यात जाणणाऱ्या माणसाकडे जाऊन शिष्यत्व पत्करतात. हा भूतकाळात काय झालेलं सर्व सांगितलं, पण मग आत्ता मला काय करता येईल का? त्याचा भूतकाळातले परिवर्तन आत्ता काय करता येईल का? होऊन गेलेले. भविष्य जाणणार आहे. भविष्यात काय होणार आहे मला सांगितलं तर माझा वर्तमान सोडून बसून चालणार नाही ना. मला भूत आणि भविष्यात काही फारसा उपयोगाला येत नाही. मला उपयोगाला येतो तो वर्तमान. आणि वर्तमान जाणणाऱ्यांना सोडून भूत भविष्यात जाणणाऱ्यांच्या मागे आपण जातो. माझा काय होणार आणि कसं होणार, माझ्या पोराबाळांचा काय होणार, आजचं काय चालले ते सोडले
उद्या काय होणार, पुढच्या वर्षी काय होणार, त्याच्या पुढच्या वर्षी काय होणार, माझा कारखाना चालेल की नाही चालेल. तू चालवलंच तर चालणार ते. तू अंगारा दुपारा घालत फिरलास तर ते कसं चालेल? नाही ना चालू शकत. एकांचे कारखाना खूप चांगले चाललेले होते, लागला कोणाच्या तरी नादाला. एका व्हिजिटला 1 लाख रुपये घेत होता तो. आणि तो यायचा सांगायचा, ही मशीन आहे ना काढून त्या कोपऱ्यात ठेव, आणि हा दरवाजा इथला काढ आणि ही भिंती बांधून टाक, ह्या बाजूला दरवाजा लाव. 4-5 वर्ष हेच करत राहिला आणि हे करता करता कारखानाच बुडला. आधी व्यवस्थित चालू होतं. फायदा जरासा मार्केटमध्ये तेजी मंदी येतात, स्पर्धा वाढतात, तेव्हा अधिक कमी होत असते. पण याच्यात पूर्णपणे यशस्वी होतो असं नाही आहे. आज बऱ्याच लोकांची आमची अशीच आहेत, खिडकी दरवाजे बदलण्यातच आयुष्य जातं. बरोबर? मलाही सांगतात बरीच लोक, स्वामीजी तुम्ही इकडचे काढा आणि तिकडी एक करा, तिकडी एक करा. मी म्हणतो अरे मी आल्यानंतर बघतोय काही कुठल्याही खिडक्या दारं बदललेले नाही, व्यवस्थित चालले, मी कशाला बदलू ते? नाही, बदलून बघा तुम्ही. काय बघायची कारण नाही बाबा. ह्याच दारातनं आलो, ह्याच दारातनंच जाणार. बरोबर? आता दुसरीकडे दरवाजा लावून त्यातनं कुठे जाऊ मी? नाही, दुखवत नाही मी त्यांना. बर 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 असेल शास्त्र असेल, करू आपण, बघू, असं म्हणत 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 विसरून जाईल असं करून टाकायचं. स्वामीजी हे कशावर बसलाय? काही लोक येतात माझ्यावर, हे कशावर बसलाय? ही तरी हे तुमची ऊर्जा नाश करणार आहे, सत्यानाश होणार. तुम्ही याच्यावर बसलाय, तुमच्या खाली बसायला अमुक हे पाहिजे, तमुक हे पाहिजे. मी म्हणतो ठीक आहे बसू, उद्या नको, आत्ताच मागवा म्हणतात. मी म्हटलं आज तरी नाही जमणार, उद्या बघू. उद्याचा दिवस येईपर्यंत त्यांची बंदोबस्त करायचा. एक तर हे तरी जातील, नाही तर आपण तरी बाजूला जाऊ. एवढे दिवस ह्याच्यावर बसलोय, चाललंय, आणि आता 1 दिवसाने काय होणार? आता तुमचा ताकद घटणार, अमुक होणार, तमुक होणार. जे मनाने कमजोर आहे ना त्याचा कधीही बल होत नाही. जो मनाने खमक्या आहे ना त्याचा कोणी वाकडं करू शकत नाही, एक लक्षात ठेवा आपण. त्यामुळे खिडकीदारा बदलायच्या भानगडीत अजिबात पडू नका. फक्त उजेड वारा बघून करा, एवढंच, बाकी काही नाही. काही लोकांची समस्या ही आहे की हे माझे गुरु असावे का? जातात मग चिठ्ठ्या काढायचा, असं काय होणार, परवा दिवशी काय होणार, होय परवा दिवशी असं होणार आहे, पण त्याचा काय चुकवायचा काय आहे का? नाही, चुकवता येतं, पण प्रयत्न करावा लागणार. ते प्रचंड त्याच्याकरता ताकद लागणार. त्या ताकदीत हे मरते, त्या ताकदीतच हे मरते. प्रचंड ताकद लागणार. हे ऐकलं ना झोपच लागत नाही, दुसऱ्या दिवशी दवाखान्याला न्यावं लागतं, जाते. त्यात सांगण्याचा तात्पर्य, जीवनात असेही गुरु आहेत, जीवनात मंत्रोपदेश करणार, वेगवेगळ्या विषयांच्या प्राप्तीसाठी वेगवेगळे मंत्र आणि साधना सांगणारे पण गुरु आहेत. का? लौकिक जीवन समृद्ध व्हावं, हा त्यामागील हेतू आहे. आणि आम्ही ठरवायचं आहे की माझ्या लौकिक जीवन किती समृद्ध राहावं. मी मानलं तर आत्ता आहे हे समृद्ध आहे, मी नाही मानलं तरी आमदारापेक्षाही माझं जास्त झाले तरी काय समाधान होत नाही. होय ना रे? तो आता अब्जाधीश आहे बाबा, आमचा काय तेवढा होणार आहे का? नाही. आणि बघा, मला कोंबड्याने कितीही पिसं लावून घेतले मोराचा, मोर काय होत नाही. ते होईल का? एका कोंबड्याने ठरवलं म्हणे, कोंबडी नव्हे कोंबडा, मी आता मोरासारखा व्हायचं असं ठरवलं. मग काय बाजारात गेला, मोर पिसा सगळी विकत आणला आणि लावून घेतला. आता चालता येईना, आधी चालत तरी होता. आता एवढा बांधल्यावर ते बोजा सहन व्हायला नको, ते उचलेनच. आत्ता दबलं मेलं. अशी अवस्था येते मानवी जीवनामध्ये. म्हणून कोणाचा नाही बघायचं. या जगात देवाने
जेवढी लोक बनवले ना, हे सगळी डिझाईन्स आहेत देवाची. प्रत्येकाकरता एक एक डिझाईन बनवलेले आहे. त्या डिझाईनमध्ये दुसरा कोणाचा मिक्स होत नाही. आमचा डिझाईन आमचा. तुम्ही जर मला बघून तुम्ही असं काहीतरी ड्रेस विस करून काहीतरी करायला जाल, त्या महाराजांचं बरं असते वाटते, चला एवढे कपडे घातले की काम सुरू होते म्हणून असं काहीतरी करायला जाल, काय होईल गॅरंटी नाही. आणि तुमचा संसार बरा असते म्हणून मी सगळे काढून ठेवून पॅन्ट शर्ट घालून चला लग्नच करूया म्हणून निघालो. माझा डिझाईन ठीक नाही राहणार. माझ्याकरता देवाने जी बनवलेले डिझाईन ती त्याच डिझाईन प्रमाणेच वागायला पाहिजे आणि त्याच्या विरोधात जाण्याचा कोणीही साहस करू नये. हा, त्याच्यात काय प्रगती करायचं आहे, जे मिळालेले आहे त्यात जरूर समाधान मानावं आणि पुढच्यासाठी प्रयत्न जरूर करावा. प्रयत्नवादी आहे माणूस, प्रयत्न नेहमी करत राहायला पाहिजे. का? यत्न तो देव जाणावा. जीवनात प्रयत्न म्हणजेच परमात्मा आहे. आणि असेल माझा हरी, असा काय होणार नाही. जाऊन झुलीत मुतायचं आणि म्हणायचं सगळे देवाने माझं विझवूनच टाकलं. कुणी पाणी ओतायला सांगितलं होतं रे तुला? नाही, देईल ना आता खटल्यावर. काय देतोय आता? मरून जाशील. असं नाही. यत्न तो देव जाणावं. का सांगितले ते? एवढ्यासाठी सांगितलं, बाबा मी सर्व यत्न करून सुद्धा माझ्या मनासारखं नाही घडलं तर श्रीहरीची इच्छा आहे, एवढंच म्हणायचं. याच्या पलीकडे त्याला दुसरा अर्थ कल्पिता येणार नाही. सर्व प्रयत्न मी केला पण माझ्या मनासारखा नाही झाला, बहुतेक श्रीहरीची इच्छा अशीच असावी असं म्हणायचं. का? समाधान मानून घेण्याकरता. एवढंच असतं. म्हणून आपण आपल्याला भगवंतानी ज्या डिझाईनमध्ये बसवलेले त्या डिझाईनसारखंच वागायचं आणि जे काय प्रयत्न करायचं आहे त्याच डिझाईनमध्ये प्रयत्न करायचा. दुसऱ्या डिझाईनच्या मागे आम्ही दुसऱ्यांची नक्कल करायला जातो. नक्कल करायला सुद्धा अक्कल लागतो, बरोबर? नक्कल करायला सुद्धा अक्कल लागतो. नुसतं बिना अक्कलेचा नक्कल केला तर तो टिकत नाही. म्हणून आपण ह्या वाम मार्गाच्या मागे कधी लागायचा नाही. आम्ही असेही काही लोकांना शोधत असतो की हे आमचे गुरु असावे का जीवनात. आहेत आम्हाला ऐश्वर्य संपत्ती वगैरे करून देणारे आहेत, तेही एक शास्त्र आहे. तिसरं, माट मंत्र काय म्हणतात त्याला. हे 3 रस्त्यावर ठेव आणि परत न बघताच जा, वळून नाही बघायचं मागे, असेही काही आहेत की नाही महाराज? लोक भरपूर आहेत. 7 रस्त्यावर ठेव, 3 रस्त्यावर ठेव, कपडे काढून ठेव आणि लिंब ना, लिंब गुंडाळायचं हा अंगाला. काय खोळ्यांचा बाजार. सगळे कपडे काढायचं आणि लिंब गुंडाळायचं आणि जाऊन तिथे ठेवायचं, वळून बघायचंच नाही, पुरा घरापर्यंत जा. तेही गुरु आहेत, असं काय नाही असं नाही. तेही त्यांचे काहीतरी असते, शास्त्र आहे, नाही असं नाही, त्यांच्याही शास्त्रात काहीतरी असेल. पण आपण त्या मार्गावर जावं का? आणि माझ्या आध्यात्मिक समाधान त्यात मिळणार आहे का मला? नाही, माझ्या आध्यात्मिक समाधान कदापि त्यात मिळणार नाही. आणखीन आता काही गुरु असेही आहेत, तुला विजयी करतो. इलेक्शनमध्येच फक्त सीजनल गुरु म्हणतात त्यांना. ते सीझन सुरू झाले की ते गुरु वर येतात आणि ते इलेक्शनचं सीझन गेले की महात्मा झोपतो तो. आणि अशी गुरु प्रत्येक गावात भेटतील तुम्हाला. हे घेऊन जा, ते घेऊन जा आणि हे या कोपऱ्यात ठेवते, त्या मतदान केंद्राच्या या कोपऱ्यात एक बांध, त्या कोपऱ्यात एक बांध. आणि मतदार ह्याच्या खालनं जायला पाहिजे, तुझ्या मडक्या खालनं जे बांधलेले आहे ना ते, त्याच्या खालनं गेलं की त्याच्या बुद्धीच पालटते आणि तुलाच मतदान मिळतील सगळी. आहेत की नाही बाबा तुमच्याकडे? तुमच्यासारख्यांनी सांगितलेले आमच्याकडे आलेले आहेत.
असे खूप गुरु. आणि त्या गुरुजनांच्या इथे काय होते, तो म्हणतोय ही ने आणि ही भात शिजव आणि अमुक अमुक ठिकाणी ठेव चारी बाजूला. मग तेवढ्यात ते दुसरी पार्टी जाते त्याच गावातले. एका पार्टीला सांगितलं, दुसरी पार्टी जाते. मग असं अरे तुमच्या गाववाल्यांना मी आत्ताच सांगितलं की महाराज काय बिघडत नाही, आमची 50,000 जादा घ्या. मग हे उलटवा. आता उलटवा म्हटले की तो म्हणतोय ते ठेवतात ना, तू एक कुत्र नाही तर गाय घेऊन जा आणि सगळी चारून टाकते. ते भात ठेवलेले आहेत ना, चारून टाक म्हणजे तुझं काम होईल. म्हणजे दोघांनाही गुरु हे. असेही काही गुरु आहेत आता देशभरात आहेत. आणि काही लोक ह्या गुरूंच्या मागे आहेत. आणि काही लोक अजून खूप साऱ्या प्रकारचे, जगात तुम्हाला काय सांगू मी, गुरूंचं गुरुगुराट प्रचंड आहे. खूप साऱ्या प्रकारचे गुरु आम्हाला भेटतात, आम्ही त्यांना भेटतो. काही गुरु असतात, जात तुझं होऊन जाईल काम, होऊन जाईल. एक गुरु होते मी बघितलं, त्यांच्याकडे एक शिष्य होता आणि 2 दिवस नाराज होता तो. गुरु म्हटले का रे नाराज दिसतोस तू, 2-3 दिवस शेव. तो फार जवळचा, फार नाराज दिसतोय. तो म्हटला महाराज काय सांगण्यासारखं नाही म्हटलं, तुमच्यासारख्यांसमोर सांगण्यासारखा विषय नाही म्हटलं, आमचा वैयक्तिक मामला आहे जरासा. काय नाही ते सांगण्यासारखं नाही, तुमच्यासारख्यांसमोर ते बोलू नये म्हटलं. अरे काय असेल ते सांग, मी तुझ्या वडिलांच्या जागी आहे असं समजून सांग म्हणाले. महाराज मी एका पोरगीशी प्रेम करतोय आणि ती पार्टी भयंकर मोठी आहे आणि आम्ही पडतोय गरीब, आणि ते काय जमण्यासारखं नाही, पण आमचं दोघांचं जमलं आहे. पण त्यांच्या घरच्यांची काय कळलं तरच मला आता गोळ्या घालतील ते, अशी आहेत. मग काय करू आता, ती पोरगी म्हणते जाऊया म्हणते पळून. महाराज म्हटले घेऊन जा, काय होत नाही. घेऊन जा म्हटल्यावर दुसऱ्या दिवशी घेऊन गेलं, ह्यांचीच पोरगी होती. कळलं का तुम्हाला? गेला तो. आता काय सांगावं, आमच्या जीवनात गुरु कसे असायला पाहिजे. आणि तुम्ही आहे की नाही, तुम्ही हसताय खरे, पण तुम्ही ह्या सगळ्या ह्याच्यात रोज जाणारीच गँग आहे. तुम्हाला सगळी माहिती आहे. गुरु जीवनात कसा असायला पाहिजे. गुरु जिज्ञासूला मार्गदर्शन करणारा असायला पाहिजे. ज्याला अध्यात्माचा भूक आहे ना, त्याचा अध्यात्माचा भूक भागवणारा गुरु असायला पाहिजे. अध्यात्मासाठी अन्य गोष्टींचा अवलंबन करण्यास न सांगणारा. अध्यात्म हे सर्व गोष्टींवर मात करण्याची एक विद्या आहे. का इथे अध्यात्मामध्ये जीव, जगत आणि जगदीश्वर तीनच आहेत. यात जीव आणि हे जगदीश्वर वेगळे नाही आहे. जीव त्या जगदीश्वराचा अंश आहे आणि जगत त्या जगदीश्वरापासून तयार झालेले जगदीश्वरांचंच निर्मिती आहे. आणि त्या निर्मितीतील प्रत्येक घटकामध्ये जगदीश्वरांचा वास आहे. म्हणून जीव, जगत, जगदीश्वर हे तिन्ही भिन्न भिन्न नाही आहे, हे तिन्ही अभिन्न आहेत. हे तिन्ही एकच आहे. दिसायला जरी वेगवेगळे दिसत असतील तरी आतमध्ये सगळ्यांच्या, जसं मणी आहेत
माळ आहे, ही माळ जरी असला तर त्यात मणी भिन्न भिन्न असतील तरी त्या सगळ्या मणींमध्ये एकच धागा. आम्ही इथे बसलेले आहोत, हे सगळे जर मणी समजलं तर सगळ्यांमध्ये फिरलेले धागा जे आहे, ओवलेली जी धागा आहे, त्या धाग्यालाच परमात्मा म्हणतात. त्या धाग्यालाच परमात्मा म्हणतात. तो धागा अनंत नाही आहे, धागा एकच आहे आणि ही मणी खूप साऱ्या आहेत. म्हणून ह्या जगात जेवढी दिसतील या सगळ्यांमध्ये जगदीश्वरांचा अधिष्ठान आहे आणि तू आहेस, तुझ्यातही तो जगदीश्वर आहे. आणि त्या जगदीश्वरावर श्रद्धा निष्ठा ठेवून राहावं हे गुरूंचं उपदेश असतो. बाकी सर्व ही जी जगत आहे ना, हेच सांगतो गुरु, हे जग आहे ही परिवर्तनीय आहे. ही या क्षणाला आज जसा आहे तसा उद्या सकाळी नाही आहे, उद्या सकाळी आहे उद्या दुपारी नाही आहे, ही परिवर्तनीय आहे. आमचं सुद्धा शरीर बघा, आम्ही जन्माला आलो या साईजमध्ये नव्हतो आणि आज आमचा साईज कमी जास्त झालेले आहे. आणि आज जसा आहोत तसा उद्या 90-95 वर्ष झाले की असं राहत नाही आम्ही. त्यांची क्षमता खूपच परिवर्तनीय असते. एवढंच नाही, आमची विचारसुद्धा आज जसा आहे तसं उद्यापर्यंत राहत नाही. आमच्या विचारात बदल होतात आणि बुद्धीत बदल होते, बुद्धीसुद्धा बदलते. सगळ्या गोष्टी बदलतात, पण एकच बदलत नाही, तो म्हणजे ह्या सगळ्यांच्यात असणारा जो परमात्मा आहे, जगदीश्वर आहे, तो बदलत नाही. आणि बदलत नाही त्याच्या समवेत आपल्याला राहायचं आहे. राहिलो तर आम्ही अपरिवर्तनीय. जन्म नाही, मृत्यू नाही, येणे नाही, जाणे नाही, परमात्मयासी. का? त्याला नाही आहे. आम्ही जर शरीराबरोबर उभं राहिलो तर शरीर समाधान नाही देणार. हे गुरूंची उपदेश असते. असा गुरु, ह्या गुरुला कारक गुरु अथवा तारक गुरु असं म्हणतात. हा गुरु तारक गुरु आहे आणि या गुरूंकडे जायचं आहे. गुरवः विरलः सन्ति शिष्य वृत्तापहारकः. फार दुर्मिळ असतात हे गुरु. शिष्यांचं मनाची चांचल्यता नष्ट करून किंवा चांचल्यतेचं हरण करून, चंचलता आहे ना शिष्याच्या मनातली, ती चंचलता नष्ट करून त्याच्यामध्ये शाश्वत मूल्य पेरणारे गुरु फार विरळे असतात जगात. अशा गुरूंचे मागे लागावं. नाहीतर आमच्या समोर काय आहे, पर्याय खूप आहेत. मी मागाशी म्हटलं ना की आमचे गुरु कसे असायला पाहिजे. आमचे गुरु इंग्लिश बोलणारा असावं की हिंदी बोलणारा असावं, कन्नड बोलणारा असावं की मल्याळी बोलणारा असावं की तेलुगू बोलणारा असावं. आम्ही अशी शोधत असतो. का? ही भाषा बोलले तर हे चांगले. आता आम्ही ठरवून टाकले ही संस्कृत बिंकृत सगळे हे गुळगुळीत झालेले आहेत. नाही, आता इंग्लिश बोलणारा गुरु असेल तर फर्स्ट क्लास. बरीच लोक त्याच्याच मागे आहेत, दिवसभर तीच शोधत आहेत. आणि काही लोकांना असं वाटते की मीडियामध्ये आजकाल फेमस कोण आहेत तेच गुरु आपण करायचं, त्यांच्याचकडे जायचं. मीडियामध्ये प्रसिद्धी किती मिळतो आणि ती व्यक्ती माझ्या जीवनात गुरु बनावं असेही बऱ्याच लोकांना वाटतं. किंवा सोशल मीडियामध्ये जे फास्ट चालतात आत्ता गुरु लोक, आणि त्यांना आपल्या जीवनात आपण गुरु बनवावं असंही काही लोकांची स्वप्न आहे. पण ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा गुरुत्व कुठे आहे, गुरुत्व कशात आहे, गुरु कसा असायला पाहिजे
त्यांची जी अंतःकरण आहे अत्यंत तळमळे असायला पाहिजे. गुरूंचा अंतःकरण जो आहे अत्यंत तळमळे असायला पाहिजे. त्यांची अंतःकरण नासंपत्तीकडे पाहायला पाहिजे. गुरु शिष्यांचा भलं करण्याकरता निघाला तेव्हा गुरुना शिष्यांकडचं संपत्ती नाही दिसायला पाहिजे, शिष्यांची सर्टिफिकेट नाही दिसायला पाहिजे, शिष्यांची अधिकार आणि अंतस्थ दिसायला नाही पाहिजे. केवळ आणि केवळ त्याच्यातली जिज्ञासा दिसायला पाहिजे. यांच्यात शिकण्याची जिज्ञासा किती आहे, समजून घेण्याची जिज्ञासा किती आहे. जसं डॉक्टरना आपण म्हणतो की डॉक्टरनी पेशंटमध्ये काय पाहावं, पेशंटकडे किती पैसे आहे, की पेशंट किती शिकलेले आहे, समाजात किती प्रतिष्ठित आहे, आणि पेशंटची नातेवाईक किती श्रीमंत आहेत, हे काय उपयोगाला येणार आहे का त्याच्या उपचारासाठी? नाही आहे. त्याच्यासाठी उपयोगाला येणारी ही आहेत की मी कशावर ट्रीटमेंट करायचं आहे, तो आजार काय आहे, आजार ओळखून ट्रीटमेंट करायला पाहिजे. ह्या गोष्टी बघून ट्रीटमेंट करणारा गुरु होत नाही. तसे आमच्याही जीवनात आमचा गुरु असा असायला पाहिजे की ज्यांच्याकडे तळमळ आहे, जो जिज्ञासेला महत्त्व देतो, की ज्ञातुम इच्छुम, की आत्मतत्वाला जाणण्याची ज्याच्याकडे तीव्र इच्छा आहे, ही या व्यक्तीकडे आहे का, किंवा नसेल तर ह्याच्यात जिज्ञासा निर्माण करणं. आणि त्या गुरुना हे वाटत असायला पाहिजे की ह्यांच्यातील या जिज्ञासेला आड येणारी ज्या काय विषय आहेत, ज्या काय दुर्गुण आहेत, यांच्यावर प्रहार करून ह्यांना नष्ट केले तर ह्यांच्यात सज्जन शक्ती जागृत होईल. त्या सज्जन शक्तीतनं जिज्ञासा जागृत होईल, आत्मज्ञानाची इच्छा जागृत होईल. असा पाहणारा गुरु आपल्या जीवनात असायला पाहिजे. ते कोणी असो, कोणत्याही प्रांतातली असो, कोणत्याही भाषेतली असो, कोणत्याही वयातली असो आणि कोणत्याही लिंगातली असो. पुल्लिंग स्त्रीलिंग असं काय म्हणायची काय कारणच नाही आहे. कोणी असो, की आपलं भलं करू शकेल का, एवढंच आपण अशा गुरूंकडे जावं. अशा सगळ्या गुरूंची एक प्रतीकात्मक गुरु वेदव्यास. जुन्या काळात हे अध्यात्मशास्त्र सर्वही एकत्रित करून जिज्ञासूला वाचण्यास सोपं जावं, कळण्यास सोपं जावं म्हणून एक शास्त्र रचना करणारे वेदव्यास जे आहेत, त्या वेदव्यासांची जी जयंती आहे त्यालाच गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करण्याची. आणि वेदव्यासाने हे सांगितलं, माझ्या जयंती करण्यापेक्षा गुरुत्व संपन्न लोक या जगात जे जे आहेत त्या सर्व गुरुजनांचा मान सन्मानासाठी हे गुरुपौर्णिमा साजरा करावं. म्हणजे गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुजनांचा मान सन्मान वाढवणारा दिवस असं मानला जातो. आणि गुरु सद्वस्तू दाखवी तो सद्गुरु, सद्गुरोर ज्ञानदाता, जो केवळ आणि केवळ तत्वज्ञानाचा उपदेश करतो, ज्ञान देतो, तोच गुरु. जो अज्ञान अंधकार नष्ट करतो आमच्या जीवनातला, आम्हाला दुर्मार्गापासून सन्मार्गाकडे नेतो, अंधारापासून प्रकाशाकडे जो नेतो, आम्हाला मृत्यूपासून अमृतत्वाकडे जो नेतोय, तो आपला गुरु असावं.
आणि अशा गुरुला आपण शरण जावं. आणि हे गुरु सर्वत्र पाहायला मिळतात. आणि या गुरूंना आपण कुठेतरी ऐश्वर्य आडंबरामध्ये शोधण्याचा प्रयत्न केला तर कधी कधी अपयश हाती लागण्याची साध्यता आहे. हे खूप साधी असतात. गाडी रैक्व नावाचा जानुश्रुती महाराज बसलेले होते. जानुश्रुती महाराज म्हणजे खूप मोठे पुण्यवान व्यक्ती. आणि 2 पक्षी आकाशातनं चाललेले आणि ते आपसात बोलत होते. एक पक्षी म्हणत होते, जानुश्रुती महाराजांनी जे धर्मकार्य केलेले, पुण्यकार्य केलेले या दिगंतात सगळीकडे पसरलेले, त्यांची ज्ञानाची प्रभा आणि त्यांची पुण्याची प्रभा, असा एक पक्षी म्हणत होते की त्या पुण्यप्रभेला भेदून आपण दोघेही चाललेले आहोत, असा एक पक्षी म्हणाले. दुसरी पक्षी काय म्हणाले, ह्यांची कुठली एवढी पुण्याई आली, त्या गाडी रैक्वाच्या पुण्याई समोर हे काहीही नाही, असं दुसरी पक्षी म्हणाले. आणि उद्यानात बसलेला जानुश्रुती ह्या दोघांची संवाद ऐकत होता. जानुश्रुती महाराज म्हणाले की माझ्यापेक्षाही एक श्रेष्ठ, माझी पुण्यप्रभा त्यांच्या समोर किंचितही नाही, असं दुसरी पक्षी म्हणाली. मग ते कोण आहेत गाडी रैक्व, शोधूया. म्हणून जानुश्रुती महाराजांनी त्यांच्या सगळ्या मंत्र्यांना बोलवलं, आदेश दिला की हे गाडी रैक्व कुठे आहे त्यांना शोधून काढा. शोधायला माणसं निघाली. कारण महाराजांच्या पेक्षा मोठा माणूस म्हटल्यानंतर ते म्हणाले मोठमोठे राजवाड्यात शोधायला गेले. राजवाड्यात कुठे सापडतो, नाही सापडलं. मोठमोठ्या श्रीमंतांच्या, कारण एवढा पुण्यकार्य ह्यांच्यापेक्षा 1000 पटीने पुण्यकार्य करणारा तो श्रीमंतच असायला पाहिजे. जगात जेवढी श्रीमंत होती श्रीमंतांच्या घरात शोधले, सापडला नाही. आणि म्हणाले काय त्याग करून जंगलात बिंगलात गेलाय का बघा. म्हणाले जंगलात गेले लोक शोधायला, कुठे सापडे ना. एका महात्म्याला विचारले इथे गाडी रैक्व नावाचा माणूस कोण आहे का. तो म्हणाला का म्हणजे आमच्या महाराजांनी त्याला शोधून आणायला सांगितले. म्हणाले त्या झाडाखाली बघ, एक्का गाडी होती त्याची. त्या काळात उपनिषद काळातली गोष्ट आहे. म्हणजे भारतात बैलगाडी तयार करण्याची तंत्र त्या काळात विकसित होता. अस्त्रशस्त्र तयार करत होते आणि बैलगाडी बनवत नव्हते. मथनी यंत्र म्हणजे रवी, त्या काळात खूप मोठं संशोधन होतं. दुधातलं तूप बाहेर काढायचं हे काय लहान संशोधन नव्हतं त्या काळात. त्या काळात बैलगाडी सुद्धा छोटं नव्हतं. आणि एक्का गाडी, एका बैलावर चालणारी गाडी, झाडाखाली आहे बघ तो एक्का गाडीवाला, तोच गाडी रैक्व म्हणाले. गेले जानुश्रुती महाराजांचे सैनिक तिथे. गाडी रैक्व तूच का रे म्हणाले. मी काही हे नाव ठेवून घेतलेले नाही आहे, मला ओळखण्यासाठी माझ्या आईबाबांनी काहीतरी ठेवलेले आहे असं म्हणतात. हा माझा नाव नाही आहे, मूळ नाव नाही आहे. मला असं कुठलं नाव आहे माहीत नाही मला, पण या शरीराला ओळखण्याकरता जन्मदात्याने ठेवलेली ही एक नाव आहे असं म्हणाला. जास्तच बोलतोयस तू म्हणाले. मग गप बसतो म्हणाला. गप काय बसतोय, आमच्या महाराजांनी माहिती मागितली तुझ्याकडून म्हणाले. बोलले तर असं म्हणताय, नाही बोललं तर असं करताय, कसं वागायचं म्हणाले. नाही गाडी रैक्व तूच काय, हां लोक म्हणतात. मग चल आमच्या महाराजांच्याकडे म्हणाले. तुमचे महाराज कोण, या देशाचा राजा जानुश्रुती महाराज, माहित नाही तुला. रैक्व म्हणाला अशी भरपूर महाराज बघितले आम्ही. पलीकडच्या गावचा एक राजा वेगळा आहे, इकडचा राजा एक वेगळा आहे, आम्ही कुठलं कोणाकोणाचं नाव लक्षात ठेवावं.
जिथे काम पडतं तेवढ्यांची लक्षात ठेवतो. आम्ही काय ओळखत नाही म्हणाले. तुला लागेल म्हणाले ओळख आता, चल म्हणाला आमच्याबरोबर. तो म्हणाला मी काय येऊ, काम माझं तुमच्या राजाकडे की तुमचा राजाचा काम आमच्याकडे? म्हणाले आमच्या राजाचं काम तुमच्याकडे, मग त्यांनी यायला पाहिजे, मी कशाला येऊ म्हणाला. असेल राजा तुमचा, आम्ही काय नाकारत नाही, माझं काय कामच नाही तुमच्या राजाकडे, मी कशाला येऊ. जर माझ्याकडे त्यांचं काम असेल तर राजा येतील. त्यांनी तसंच गेले आणि जाऊन सांगितले. तो एक्का गाडीवाला आहे महाराज एक, त्याचाच नाव रईको म्हणे, आणि तो म्हणतोय तुमचा राजाचं काम माझ्याकडे असेल तर त्यांनी यायला पाहिजे, मी कशाला जायला पाहिजे म्हणतोय. एकश्चित एक्का गाडीवाला असा बोलतोय. कोणाला? राजानं. हे काय योग्य वाटत नाही, तुम्ही हुकूम दिला तर मुंडकच आणून देऊ म्हणाले ते. महाराज म्हणाला नाही 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 नाही, असलं काम करायचं नाही, चला आपणच जाऊ म्हणा. कारण पुण्यात्मा होता तो. आला, रईको महाराजांना भेटला. महाराज मी जानुश्रुती, आपला सेवक, या देशाचा सेवा करतो. नाही, मला तुमची लोक म्हणाले की इथलं सर्वाधिकारी आहे, राजा आहे तुम्ही. नाही नाही, मी सेवक आहे, ते मूर्ख आहेत असं बोललेत. भाषाही असा असतात. तुम्ही विचारा कोणालाही, त्यांची भाषाच वेगवेगळी आहे. वॉचमन असतो त्याची भाषा वेगळी असते, आणि आतमध्ये एक खुर्ची टाकून बसलेले असतो त्याची भाषा वेगळी असते, आणि जरा आत गेला तर एक मंत्री बसलेले असतात त्यांची भाषा वेगळी असते, आणि मग त्याच्यापेक्षाही आत गेला तर मालकांची भाषा एक वेगळी असते. असे वेगवेगळे असतात. मूर्ख आहेत ते, बोलले असतील, क्षमा करावी. मी जानुश्रुती आपल्याकडे आलो, मी असा संवाद ऐकलेले. तुमच्या ज्ञानप्रभेसमोर माझी पुण्यप्रभा कचऱ्या समान आहे, असं दोन पक्षांची संवाद मी ऐकलेले. म्हणून माझ्या पुण्याईपेक्षाही मला आता ज्ञान संपादन करायचं आहे तुमच्याकडनं, आणि तुम्ही याल काय माझ्या राजवाड्यात? गाडी रईको म्हणाले ज्यांना ज्ञान संपादन करायचं आहे, जे ज्ञानी आहे त्यांच्याकडे राहायचं असते, ज्ञानी लोकांना घेऊन जातात थोडी. म्हणाले आमची निवास इथेच आहे झाडाखाली. राहता कुठे? याच झाडाखाली राहतो म्हणाले. कधीपासून? मला कळायला लागल्यापासून आमची मुक्काम इथेच आहे. मग आता आम्हाला ज्ञान मिळवायचं असेल इथेच यायला पाहिजे. आपण आला असता तर गरज वाटत नाही म्हणाले. मला जर वाटलं तर येईन म्हणाले, पण आत्ता तरी असं काय गरज वाटत नाही, कारण मला वाटेल की आता घरोघरी जाऊन आपणच ट्युशन घ्यावं. अजून त्या ट्युशन टीचरच्या पोस्टला आलो नाही मी, त्या गतीला आलो नाही आहे, अजून चांगले आहे याच्यात आहे म्हणाले. लक्षात आला जानुश्रुती महाराजांना. जानुश्रुती महाराज दंडवत घातले आणि म्हणाले, महाराज माझा सर्वही राज्य मी त्याग करायला तयार आहे, माझा सर्वस्व आपल्या चरणी अर्पण करतो, आणि मला माझ्या पुण्यप्रभेपेक्षाही दिव्य असणारी ज्ञानप्रभा, ज्ञानप्रकाश मला आपण द्यावं. जानुश्रुती महाराज म्हणाले ठीक आहे, कधी या, सुरूच करू आपण, पण एकच कंडिशन, मी काय करतो याच्याबद्दल तुम्ही अजिबात ऑब्जेक्शन घ्यायचं नाही. मी काय करतो ना त्याच्याबद्दल अजिबात ऑब्जेक्शन घ्यायचं, काय बोलायचं नाही, फक्त तुम्ही पाहत राहायचं. महाराज घेऊन गेले. जानुश्रुती महाराज आलेले आहेत आता. हे महाराज अंघोळीला गेले. एक छोटासा विहीर, तळ नसलेले एक बाल्डी घेतली, रशी बांधली, खाली सोडली, भरले की वडायचं, वर येईपर्यंत पाणी संपायचं. एक वेळ झाली, दोन वेळ झाली, चार वेळ झाले, अस्वस्थ झाले जानुश्रुती महाराज. म्हणाले बिंडोक माणूस, आणि हा काय मला ज्ञान देणार म्हटलं. आता महाराज आपण काय करताय हे?
चुप म्हणाले. तुला आधीच सांगितलं ना, आमच्या कामात अजिबात आडकाठी करायचं नाही, चुप बसायचं म्हणाले. आणि 5 मिनटं बसला. अजून 5 वेळ ओढले. म्हणाली ही पुरा कामातनं गेलेलेच आहे आणि यांच्याकडून काय ज्ञान मिळवायचं म्हणाले. महाराज नमस्कार म्हणाले. का? मी येतो म्हणाले. मला वाटलं होतं खरोखर शाणा असेल. ज्या बालडीला तळच नाही आहे आणि त्यातनं पाणी काढायचा प्रयत्न करताय, तुम्हाला काय शाणे म्हणायचं? आणि ज्या माणसाला साधा एवढी सुद्धा ज्ञान नाही, आता आम्हाला आत्मज्ञान देणार म्हणे असं म्हणाले. गाडी रहित को म्हणाले, जानुश्रुती ही अवस्था तुझी अशीच आहे. बिनबुडाचा बकेट घेऊन फिरलास तर कोण देणार तुला? माणसांकडे संयम पाहिजे, माणसांकडे तितिक्षा पाहिजे, माणसांकडे समाधान पाहिजे, माणसांकडे इंद्रिय निग्रह पाहिजे, माणसांकडे मनोनिग्रह पाहिजे. हे असतील तर होऊ शकतं. तुम्हाला नुसतं एवढी घटना पाहावलं नाही, पण तुम्ही काय काय करता याचा कधी विचार केला नाही. ज्ञान काय असं रस्त्यावर पडलेले उचलला आणि दिला जा म्हटला असं काय होणार आहे? नाही आहे. या सर्वही निग्रह तुझ्यात साध्य झाले तर तेव्हा आत्मज्ञान संभवतो. नाहीतर आमच्यातही भरपूर ज्ञानी आहेत. अशी गुरु आमच्याकडे होऊन गेले आणि अशा गुरुजनांचा हा देश आहे, गुरुजनांचा देश आहे. आणि त्यांची मान सन्मान आणि त्यांची आठवण काढण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा आहे. आपण आपल्या गुरूंना त्या स्थानी पाहतो. आमचेही गुरु अशीच होते, आपलेही गुरु तशीच होते, गाडी रैकवासारखे. काही नाही. मी काय फार शिकलो नाही, 4थी नापास आहे असं खुशीने सांगायचे. ब्रिटिशांच्या काळातलं 4थी नापास आहे मी म्हणायची. पण माझ्या आत्मज्ञानामध्ये माझी शिक्षण कधीही आडवी आले नाही. आणि मी किती यंत्र तंत्र मंत्र योग शिकलो, पण मनाला समाधान नाही देऊ शकलो. सकाळी 3 तास, संध्याकाळी 3 तास, दुपारी 3 तास, माझ्या 24 तासापैकी 9 तास माझी पूजेतच जात होती, पण त्या पूजेने मला नाही समाधान दिले. म्हणून मी ज्ञानी गुरूंच्या शोधाला निघालो. सिद्धरामेश्वर महाराज भेटले आणि मी घडलो असं म्हणत होते. म्हणून आपण आपल्या गुरूंची स्मरण करत ही गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करूया. आपण सर्व मंडळी, कोण परवा दिवशी आलात, कोण काल आलात. परवा दिवशी आमच्या 5 पंढरीची लोक पायी दिंडी घेऊन आलेत. मगाशी सर म्हणाले तसं ते दरवर्षी येतात. कोळी बांधव आहेत आमचे, समुद्र किनाऱ्यावर. त्यांची समुद्र त्यांची शेती, मच्छीमारीच त्यांची कृषी. आनंदात राहणारी मंडळी, कधी दुःखी नाही. ज्या त्या दिवशी मिळवून, ज्या त्या दिवशी खर्च करून सुखी आनंदी राहणारे. आणि दरवर्षी तिथे गेला तर मोठा कार्यक्रम करतात. त्यांच्याकडे राम मंदिर बांधले, त्यांनी करोडो रुपये खर्च करतात ते मंदिर बांधायला आणि रामनवमी उत्सव साजरा करायला सुद्धा. कारण त्यांच्याकडे पैशाची दारिद्र्यता जरूर असू शकतं, पण मनदारिद्र्य नाही. धनदारिद्र्य असू शकतं, पण मनदारिद्र्य त्यांच्याकडे नाही. मनाने खूप उदार आहेत, मोठे आहेत. पैसे कधी पाहत नाही. आहेत श्रीमंत भरपूर, पैशाची मालक आहेत ते. खर्च करण्याची त्यांच्यात गमक आहे, धमक आहे. ते जवळजवळ 10-12 दिवस पायी दिंडीने येतात. वाटेत येताना खूप लोकांनी, आपल्या लोकांनी त्यांची व्यवस्थाही केलेली आहे. त्या सर्वांनाही मी अभिनंदित करतो. आणि काही लोक काल आलेत, काही लोक आज आलेत. आणि आपण येऊन इथे काही पाहत नाही. सगळ्यांना आम्ही म्हणतो निवास व्यवस्था होईल, बसायलाच होईना आता निवास व्यवस्था. ही सगळीच जर आज रात्री झोपतो म्हटले तर काय होईल मठाची अवस्था?
आम्ही आज मुक्कामला राहतो म्हटले तर काय होईल अवस्था महाराजांची? महाराज मठ सोडून जायला पाहिजे. तुम्ही सगळेजण आलाय चाललाय म्हणून ठीक असते, पण जे काय होते ते आपल्या सर्वांच्या सहकार्याने होते. आणि गुरुपौर्णिमा आपल्या जीवनातला ही अविस्मरणीय सण असते, म्हणून कोणी चुकवत नाही. ज्यांनी ज्यांनी गुरु केलेली आहे ते सर्वही लोक, त्या व्यतिरिक्त मानलेले लोक काही आहेत, त्यांनी गुरु केलेले नाही आहे पण मानले. की कोण म्हणतो ते कण्हेरी मठाचे महाराज थोडासा विज्ञानाची दृष्टिकोन असणारे आहेत आणि थोडासा बरे वाटतात, ते हल्लीच्या ह्याच्यामध्ये जरा बरे वाटतात म्हणून जाऊन भेटून येऊया महाराजांना. आणि काही लोक म्हणतात समाजात बाबा कुठे कुठे आहेत गुरु, जवळच्या कोणाला तरी एकाला, जसं श्रावणात जवळचं कुठल्या तरी शंकराच्या देवळात जाऊन येतात, तसं जवळचं आहेत महाराज त्याला जाऊन येऊया. हे सगळे आपलीच आहेत परिवार हे, आणि असे आपण आलेले आहोत. आणि असेच जीवन हे नित्योत्सव बनवूया. बनवण्याची बुद्धी शक्ती सद्गुरू भगवंत आम्हा सर्वांना देव. गुरुचरणी प्रार्थना. राजा